पाहता पाहता अजून एक वर्ष संपलं. 2025 संपायला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आतासुद्धा सगळ्यांनी न्यू इयर्स रिझोल्यूशन तयार करायला सुरुवात केली आहे. पण गेल्या वर्षी केलेले रिझोल्यूशन्स किंवा गेल्या वर्षी केलेले सेल्फ प्रॉमिसेस आपण किती कंप्लीट केले आणि ते का कंप्लीट नाही झाले यावर सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. कुठलंही नवीन टार्गेट किंवा कुठलंही नवीन सिस्टम स्वतःसाठी इम्प्लिमेंट करण्याआधी स्वतःला प्रिपेअर करणं खूप गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपण स्वतःला आधी प्रिपेअर करून, स्वतःला नर्चर करून मग कुठलाही नवीन टास्क घेतो, त्यावेळेस तो टास्क कंप्लीट होण्याचे किंवा तो गोल अचीव्ह होण्याचे चान्सेस फार वाढतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 असे पॉईंट्स बघणार आहोत, जे आपल्याला प्रिपेअर करतील 2026 मधले आपले टार्गेट्स आणि गोल्स अचीव्ह करण्यासाठी. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओज मी रेग्युलरली तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. चला, तर मग कुठलाही डिले न करता सरळ मुद्द्यावर हात घालूयात. सगळ्यात आधी आपल्याला लेट गो करायला शिकावं लागेल. आपण आधीचं जे ओझं कॅरी करत आलो आहे वर्षानुवर्ष आपल्या लाईफमधलं, कधी कोणी तुमचं मन दुखवलं असेल, कधी कोणी तुमचा विश्वासघात केला असेल, कधी तुमचेच फेल्युअर्स तुम्हाला खात असतील, या सगळ्याचं बर्डन घेऊन जर आपण नवीन वर्षात पदार्पण केलं, तर ते आपल्या पुढच्या प्रोग्रेसला खंडित करू शकतात किंवा आपल्या प्रोग्रेसमध्ये अडथळा क्रिएट करू शकतात. कारण कुठलाही फ्रेश स्टार्ट करण्यासाठी आपलं माइंड, आपले विचारसुद्धा फ्रेश असले पाहिजे आणि आपण मोकळ्या आणि हलक्या मनाने त्या सिच्युएशनमध्ये जाणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण पूर्णपणे त्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये असतो आणि कुठल्याही प्रकारचं बॅकलॉग किंवा कुठल्याही प्रकारचं बर्डन आपण कॅरी करत नसतो. त्यामुळे 2026मध्ये एंटर करण्याच्या आधी काही स्ट्रॉंग डिसिजन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. जे आपण बदलूच शकत नाही ते आपण एक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे आणि जे आपल्याला त्रास देतं आहे ते आपल्याला सोडून देणं फार गरजेचं आहे. हे बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही चॅलेंज जर मी सोडून दिला तर लोक मला वीक समजतील. पण कुठलेही चॅलेंजेस किंवा कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात, आपली ग्रोथ हॅम्पर करत असतात, त्या गोष्टी सोडून देण्याला सुद्धा खूप जास्त करेज लागतं आणि ते करेज तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे हा पहिला पॉईंट केल्याशिवाय नवीन वर्षात अजिबात जाऊ नका. लेट गो करून तुमच्यावरचं जे काही ओझं असेल, जे काही बर्डन्स तुम्ही कॅरी करत असाल, त्यांना सगळ्यांना सोडून नवीन वर्षाचा फ्रेश स्टार्ट करा. दुसरा पॉईंट म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन. स्वतःशी खूप जास्त प्रमाणात प्रामाणिक राहायला शिका. बऱ्याच वेळा काय होतं, आपण स्वतःच्या चुकांची समजूत स्वतःलाच काढत बसतो, की अमुक व्यक्तीने असं केलं म्हणून माझ्याकडनं असं झालं, तमुक व्यक्तीने तसं केलं म्हणून माझ्याकडनं ही चूक घडली. पण ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे स्वतःच्या चुका किंवा स्वतःच्या ॲक्शन्सला ॲनालाइज करतो, त्यावेळेस आपल्याला आपोआप रिअलाईज होतं की आपलं कुठे चुकतं आणि कशा प्रकारे ते आपण करेक्ट करू शकतो. एक दिवस स्वतः शांत बसून हा विचार करा, की मी खरंच खुश आहे का? माझ्या आजूबाजूला जी लोकं आहेत, ती खरंच माझ्या ग्रोथसाठी चांगली आहेत का? मी स्वतःला इग्नोर तर करत नाही आहे ना? मी स्वतःवर काम करायला अव्हॉइड तर करत नाही आहे ना? हे सगळे प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारणं फार गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपण हे प्रश्न स्वतःला विचारतो, आपल्याला आपोआप मार्ग दिसायला लागतो, जेणेकरून आपण या गोष्टी आपल्या लाईफमधल्या करेक्ट करू शकतो. तिसरा पॉईंट, क्लीन युअर सर्कल. हे बघा, कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायच्या आधी आपलं करंट एन्व्हायरमेंट प्रिपेअर करणं किंवा क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं. तुमच्या लाईफमध्ये जर खूप निगेटिव्ह विचार करणारे, तुम्हाला गरज असताना कधीही सपोर्ट न देणारे किंवा तुम्ही काहीतरी नवीन चालू केलं किंवा तुम्ही काहीतरी प्रोग्रेस करत आहात, त्यामध्ये अडथळा क्रिएट करणारे असे लोकं जर असतील, मग असे लोकं कुठेही असू शकतात. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू शकतात, फ्रेंड्समध्ये असू शकतात किंवा तुमच्या फॅमिलीत असू शकतात. या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्यापासून एक डिस्टन्स क्रिएट करणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण आपण कितीही या गोष्टीला डिनाय केलं, तरी आपलं एन्व्हायरमेंट खूप जास्त प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करत असतं आपल्या ग्रोथला. आणि जर आपण चुकीच्या लोकांच्या संगतीत खूप जास्त काळ राहिलो आणि आपण कितीही एफर्ट टाकले, तरी ते एन्व्हायरमेंट पूरक नसल्यामुळे आपल्या एफर्ट्सचा आपल्याला हवा तसा रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे यावेळेस 2026मध्ये एंटर करताना स्वतःचं सर्कल आधी क्लीन करा. 2026मध्ये क्वांटिटी नाही तर क्वालिटीवर जास्त फोकस करून तुमचं सर्कल अशा प्रकारे बिल्ड करा, जेणेकरून तुमची ग्रोथ आणि तुमचं माइंडसेट एक चांगल्या प्रकारे बिल्ड होईल. पॉईंट नंबर 4, स्वतःला सगळ्यात आधी माफ करा. तुमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील, जे काही फेलियर्स तुम्ही बघितले असतील, त्या सगळ्यांसाठी तुम्हाला स्वतःला माफ करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण त्यावेळेस तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या नॉलेजवर, तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर तुम्ही त्या काही ॲक्शन्स घेतल्या. आणि लाईफमध्ये कोणीही परफेक्ट नसतं. प्रत्येकाकडनं चुका होतात, प्रत्येकजण हरतो आणि फेलियर्समधनंच आपल्याला फार काही शिकायला मिळत असतं. त्यामुळे तुमच्या फेलियर्ससाठी किंवा तुमच्या चुकांसाठी सर्वात आधी तुम्ही स्वतःला माफ करा. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही नवीन गोष्टीची सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्ही निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्हवर जास्त फोकस कराल आणि तुमच्या ज्या काही चुकांमधून तुम्हाला शिकवण मिळाली आहे,
त्या शिकवणीला घेऊन तुम्ही तुमच्या नवीन गोष्टीमध्ये तुमच्या सक्सेससाठी कॉन्ट्रीब्यूट कराल. हे बघा, ज्यावेळेस आपण स्वतःला माफ करतो त्यावेळेस तीच गोष्ट नव्याने करण्याची किंवा ती गोष्ट सक्सेसफुल करण्याची एनर्जी किंवा महत्त्वाकांक्षा आपल्यामध्ये आपोआप वाढते. त्यामुळे यावर्षी 2026मध्ये कुठलीही दुसरी गोष्ट करायच्या आधी स्वतःला नक्की माफ करा. 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, यावर्षीच्या रेझोल्युशन्समध्ये प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक गोल्स सेट करा. दरवर्षी काय होतं, आपण एवढे मोठे टार्गेट स्वतःसाठी ठेवतो की ते टार्गेट्स सुरू कुठून करायचे किंवा त्या टार्गेटवर, त्या गोलवर काम कुठून सुरू करायचं हेच आपल्याला समजत नाही. मी यावर्षी करोडो रुपये कमवणार आहे, मला ही गाडी घ्यायची आहे, ते घर घ्यायचं आहे किंवा मला माझं लाईफ अगदी परफेक्ट लक्झरियस बनवायचं आहे. हे सगळ्या गोष्टी ऐकायला फार छान वाटतात, पण त्या प्रॅक्टिकल नसतात. मोठे ड्रीम्स, ॲस्पिरेशन्स ठेवणं अगदी योग्य आहे, पण त्यांना अचीव करण्यासाठी त्यांचं ब्रेकडाऊन करणंसुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे यावर्षीचे न्यू इयर्स रेझोल्युशन तुम्हाला छोटे आणि प्रॅक्टिकल गोल्समध्ये शिफ्ट करायचे आहेत, जेणेकरून दर महिन्याला तुम्हाला तुमची प्रोग्रेस मॉनिटर करता येईल आणि त्या अचीव केल्यानंतर त्याच्या इन्स्पिरेशन, त्याच्या मोटिवेशनमधनं तुम्हाला नेक्स्ट गोल अचीव करणं आणखी सोपं होईल. तुम्हाला तुमच्या टार्गेटला छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये डिवाईड करून पूर्ण थ्रूआउट द इयर डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, जेणेकरून दर महिन्याला तुम्हाला एक मोटिवेशन किंवा एक सॅटिस्फॅक्शनची फिलिंग मिळेल की तुम्ही तुमच्या टार्गेटच्या जवळ पोचत आहात. त्यामुळे लक्षात ठेवा, यावर्षी मोठ्या टार्गेटपेक्षा प्रॅक्टिकल टार्गेट्सवर जास्त फोकस करा, जेणेकरून तुम्ही ॲक्च्युली त्यांना अचीव कराल आणि नेक्स्ट इयर तुम्हाला खूप मोठा डिफरन्स दिसेल तुमच्या लाईफमध्ये. कुठल्याही नवीन वर्षात पदार्पण करताना आपल्याला असं वाटत असतं की यावर्षी काहीतरी जादू होणार आहे आणि मी जे मॅनिफेस्ट करतो आहे, जे गोल्स मी स्वतःसाठी ठेवतो आहे ते ऑटोमॅटिकली माझे कंप्लीट होणार आहे. पण आपण ही गोष्ट विसरतो की ते गोल्स, ते ड्रीम्स, ते पूर्ण करण्यासाठी आपल्यालाच एफर्ट्स घ्यायला लागणार आहेत आणि आपल्यालाच कष्ट करावे लागणार आहेत. त्यामुळे आपल्या आवाक्यात ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत, असेच टार्गेट ठेवा आणि 2026ला 100% सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. कमेंट सेक्शनमध्ये मला तुमचे न्यू इयर्स रेझोल्युशन ऐकायला फार आवडेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून न्यू इयरमध्ये एंटर करायच्या आधी त्यांना या गोष्टी इम्प्लिमेंट करून त्यांचं न्यू इयर आणखी बेटर करता येईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा.